नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आजी ही नमूला म्हणत असते, की खरंच गं, खूप छान बनवलेत गं दागिने. इतक्या कमी वेळामध्ये किती सुंदर दागिने बनवलेस तू. त्यावेळेला नमूला ती म्हणते, की खरंच तुम्ही दोघीजणीही बहिणींना खूप गुणी आहात. दोघींमध्येही टॅलेंट खूप आहे असं म्हणून आता आजी त्या दोघींचंही कौतुक करत असते. नंतर म्हणते की खरंच फार छान. मग त्यावर नमू म्हणते की ठीक आहे आजी, मी आता निघते, मला जरा उशीर होतोय. तेव्हा आजी म्हणते की अगं, तू का निघतेस, थांब ना इथे संक्रांतीसाठी. तेव्हा मग ती म्हणते की तसं नाही, घरी पण आई बाबा एकटेच आहेत ना म्हणून. तेव्हा आजी म्हणते की अगं, एकटे असू देत ना, काय झालं, एक काम करूया, आपणही त्यांना इथेच बोलावून घेऊया. हे ऐकल्यावर नमू तर खुश होते, पण ईश्वरीला मात्र टेन्शन येतं. ईश्वरी विचार करते की जर घरी आले आई बाबा तर अर्णव सर काय म्हणतील. आई आल्यानंतर त्यांचा काय चेहरा असेल. तेवढ्यात वल्लरी येते. आजी म्हणते की वल्लरी, एक काम कर जरा. तेव्हा वल्लरी म्हणते की काय झाले आई. तेव्हा मग ती म्हणते की अगं, एक काम कर, ईश्वरीच्या घरी जा आणि तिच्या आईबाबांना संक्रांतीचं रीतसर आमंत्रण दे. त्यांना सणासाठी इथे यायला सांग. तेव्हा वल्लरी म्हणते की मी मी जायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो, तुलाच जायचं आहे. घरातली मोठी आहेस ना, मग तुला जावं लागेल. त्यावेळेला ती म्हणते की तसं नाही आई, पण अचानक असं मला तुम्ही न सांगता म्हणजे. तेव्हा आजी म्हणते की अगं, आत्ता सुचलं म्हणून आता सांगितलं. आणि काय आहे, तसंही तू चालत जाणार नाही आहेस, गाडी घेऊनच जाणार आहेस ना, मग जा. तेव्हा मग आता लगेच आजीला ती म्हणते की तसं नाही हो, माझं ना ॲसिडिटीमुळे ना डोकं खूपच ठणकायला लागलं आहे. म्हणजे मला समजतच नाही आहे, डोकं खूप ठणकतं आहे माझं. मी ना जरा जाऊन बाई पडतेच खोलीमध्ये, खूप त्रास होतो आहे मला, असं म्हणून ती रूममध्ये निघून जाते. त्यानंतर मग आता आजी ही विचारते की ह्या वल्लरीचं ना खरंच असं असतं, हिला एक काम सांगितलं तर ते तिला कधीही धड जमत नाही. जाऊ दे, मला आता हे सगळं अंजलीला सांगायला हवं. तेव्हा मग वल्लरीला गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की आजी जाऊ दे ना, कशासाठी. तेव्हा ती म्हणते की अगं, असं कसं, रीतसर आमंत्रण गेलं पाहिजे ना त्यांना. नंतर मग आता ईश्वरी विचार करत असते की नक्की काय करावं, काहीही सुचत नसतं तिला. मग ती विचार करते की जर खरंच सर इथे यांनी बघितलं तर काय होईल. आणि मला एक कळत नाही की माझ्या घरी जायचं झालं की याने मामीने अशी टाळाटाळ का बरं केली असेल. तेच तिच्या डोक्यामध्ये आत्ता फिरत असतं. आजी मात्र ते दागिने बघतच राहिलेली असते. तर नंतर इथे सुप्रिया ही ते फोटोज बघत असते आणि म्हणत असते की आणि निर्माताईंनी जो नंबर दिला आहे ना, तो नंबर मी आता लिहून काढते. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला त्या केस संदर्भात खूपच माहिती मिळेल. मग नंतर आता सुप्रिया सांगत असते की मी काय सांगते, आपल्याला हे जे सगळे काही नंबर्स आहेत ना, त्यामधून नक्की काहीतरी माहिती मिळेल. तुम्ही घाबरू नका. आपल्या या सगळ्या गोष्टीमधून त्या अशोक सातभाईंचे जे काही कॉन्टॅक्ट्स होते ना, ते सगळे कॉन्टॅक्ट्स याच्यामध्ये आलेत. त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. त्यावेळेला आता सुप्रियाला समोर बघून त्यांना जरा टेन्शन येत असतं, की नक्की काय होणार आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की अहो, तुम्ही काळजी करू नका. नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. तसंही आपल्याला हे सगळं अर्णवला सिद्ध करायचं ना, मग या नंबर्समधून आपल्याला नक्कीच काहीतरी समजेल. काही झालं तरीही आपण आपल्या इश्यूचा संसार टिकू द्यायचा आहे. या गोष्टीमुळे मी माझ्या मुलीचा संसार कधीही मोडू देणार नाही. सगळे प्रयत्न करणार आहे, असं सुप्रिया म्हणत असते. तिच्या या बोलल्यामुळे आता वेगळीच उभारी इथे संजयला मिळालेली असते आणि दोघंजणही ठरवतात की काही झालं तरी लवकरात लवकर ते सत्य शोधायचं आणि काय झालं होतं हे सगळ्यांसमोर आणायचं म्हणजे आणायचंच. नंतर आता सगळेजण बसलेले असतात आणि दागिने तयार झालेले असतात. तेव्हा ईश्वरीचे आणि अर्णवचे दागिने समोरच असतात. अंजली त्यांचे फोटोज काढत असते आणि म्हणते की खरंच खूप सुंदर दागिने तयार केलेले आहेस ईश्वरी. तेव्हा मग अंजली म्हणते की मामा, आता ना चिंटूला हे दागिने घालायला सांगायचेत. त्यावेळेला अर्णव आलेला असतो. मग अंजली म्हणते की चला चिंटू, आपण एक काम करूया, आपण आता हे बघूया कसं दिसतंय ते. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की हां सर, जरा इथे या. काय ना, हलव्याचे दागिने घालायचे तुम्हाला संध्याकाळी, परंतु ना हे दागिने आता तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे तुमच्यावर कसे दिसतील ना ते बघता येईल. त्यावेळेला मग लगेचच ईश्वरी म्हणत असते की हो, अगदी बरोबर, सर बघतील आता. त्यावर अंजली म्हणते की हो, बघ ना बघ. त्यावर तो म्हणतो की नाही, मी अजिबातच हे दागिने घालणार नाही आहे. तेव्हा लगेचच वल्लरी खुश होते.
पण मग अंजली म्हणते की असं काय करतोस रे? अरे ईश्वरीने इतके मनापासून बनवलेत दागिने. त्यावर अंजलीला बघत ईश्वरी म्हणते की ताई तुम्हाला माहिती आहे का, अर्णव सर ना असंच करणार होते, मला माहीत होतं. म्हणजे जेव्हा मी दागिन्यांचे माप घेत होती ना, तेव्हाच मला समजून आलं होतं की हे काही दागिने घालणार नाहीत. मी ताई तुम्हाला सांगितलंच होतं की अर्णव सर काही हे दागिने घालणार नाहीत. आपल्या दोघींमध्ये तसं काही चॅलेंजेस लागलं होतं. मग ईश्वरी म्हणते की राहू दे सर, मला माहीत होतं तुम्ही माझे काही दागिने घालणार नाही. फार फार तर काय होईल, मी हे जे सगळं काही केले त्याची मेहनत वाया जाईल. हो ना, मग जाऊ दे, ठीक आहे, काही हरकत नाही. पण हे जे सगळं काही मी केलं आहे ना, त्याची मेहनत मी काही वाया जाऊ देणार नाही. जाऊ दे, ठीक आहे, तुम्ही नका घालू. तसंही तुम्हाला तशी हौसच नाही आहे. असंही तुम्ही कोणते सण साजरे करता, त्यामुळे जाऊ दे, काहीच हरकत नाही. नंतर वल्लरी बघते आणि म्हणते की अर्णव बाळा, असं कसं चालेल रे? संक्रांत आहे आणि पहिली आहे, त्यामुळे तुला हे दागिने ना घालावेच लागतील. नंतर तो तयारच होत नसतो. ईश्वरी म्हणते की जाऊ दे, नाही घालणार दागिने तर राहू दे. त्यावर अंजली म्हणते की नाही चिंटू, अजिबात असं चालणार नाही हां, तुला हे दागिने घालावे लागतील म्हणजे लागतील, किती काही झालं तरीही. ईश्वरी म्हणते की ताई राहू दे ना, उगीचच कशाला त्यांना फोर्स करायचा. आपल्याला माहिती आहे ना अर्णव सर कसे आहेत ते, अजिबात दागिने वगैरे घालणार नाहीत ते. आणि तसंही मला ह्यांचा स्वभाव माहीतच होता, हे काही दागिने घालणार नाहीत. म्हणून मला काही इतकं मनावर लागणार नाही आहे, जाऊ दे. अंजली म्हणते की चिंटू असं काय करतोयस रे? ईश्वरी म्हणत होती की दागिने तुम्ही घालणार, म्हणजे तू घालणार नाही. मी म्हणत होती की तो नक्की ताईचं ऐकणार. त्यामुळे प्लीज तू एक काम कर ना, तू माझं ऐक ना. म्हणजे तू ते दागिने घाल ना, मग मला ईश्वरीला हरवता येईल. त्यावर पुन्हा एकदा दोघींचे भांडण लागते. अर्णव सर दागिने घालणार नाही. अंजली म्हणते अर्णव दागिने घालणार. तो त्याच्या ताईचं ऐकणार. ऐकणार ना चिंटू? पुन्हा त्याच्यावरून दोघांचे वाद सुरू होतात. ईश्वरी म्हणते की दागिने घालणार नाहीत सर. अंजली म्हणते की चिंटू दागिने घालणार. दोघांचेही वाद पेटलेले असतात. त्याच वेळेला आता इथे ईश्वरी म्हणत असते की सर दागिने घालणार नाही म्हणजे नाही. लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून. त्यावेळेला आता वल्लरी म्हणत असते की अरे काय चाललंय काय? दोघींची कसली भांडणं चालू आहेत? नंतर मामा ओरडतो आणि म्हणतो की अगं दोघीजणी शांत व्हा. अगं किती ओरडताय तुम्ही दोघं? अर्णव काय करणार आहे ते त्याला आता ठरवू दे. त्यावर अर्णव म्हणतो की एक मिनिट दोघीजणी प्लीज स्टॉप करा हे सगळं. आणि ताई इकडे आणते दागिने, मी घालतो. असं म्हटल्यावर आता ईश्वरीला लगेच अंजली म्हणते की बघितलं, माझ्या भावाने माझं ऐकलं की नाही? असं म्हणून ती तिला आता चिडवत असते. परंतु खरं तर दोघींचीच ही युती असते. दोघींनी मुद्दामच हे सगळं नाटक केलेलं असतं. आता अंजलीकडे ईश्वरी पाहते आणि तिच्याकडे बघून अलगट डोळा मारते आणि ते हलव्याच्या दागिन्यांचं ताट घेऊन म्हणते की अर्णव सर, मी स्वतःच्या हाताने बनवले तसं तुम्हाला स्वतःच्या हाताने हे दागिने घालते. तेव्हा मग वल्लरी म्हणते की आत्ता येणार मज्जा. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघतात. मग मामा म्हणतो की अगं वल्लरी, दागिने तर अर्णव घालणार आहे, मग तुला कसली मज्जा? त्यावर वल्लरी म्हणते की अहो तसं नाही, यांची पहिली संक्रांत आहे ना, म्हणून मी म्हणाले की आत्ता मजा येणार आहे. पहिल्या संक्रांतीला अर्णव कसा दिसतो या दागिन्यांमध्ये हे बघण्याची मजा येणार, असं म्हणते मी. त्यावर मग आता लगेचच ईश्वरीला बघत ती म्हणते की हो हो, घाल घाल ग तू दागिने. तिला खूपच उत्सुकता लागलेली असते. आता अर्णवला ईश्वरी म्हणते की सर, सुरुवातीला आपण हा हार घालूया तुम्हाला. म्हणूनच आता ईश्वरी अर्णवच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी जाते. त्याच्या मागे जाऊन ती अर्णवला हळूच आवाजात म्हणते की अर्णव सर, तुम्हाला आठवतंय जेव्हा तुम्हाला मला दसऱ्याच्या वेळेला सजवायचं होतं नवरात्रीत, तेव्हा तुम्ही काय केलं होतं? तुम्ही स्वतःच्या हाताने मला सगळे दागिने घातले होते ना, तसंच आता मीही करते. म्हणजे सगळे दागिने स्वतःच्या हाताने मी तुम्हाला घालते. असं ऐकल्यानंतर आता इथे अर्णव मात्र गप्प असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे दागिने मी तुम्हाला स्वतःच्या हाताने आता घालणार आहे. तेव्हा मग जसं जसं अर्णव ईश्वरीला दागिने घालत होता ते सगळं आता त्याला आठवत असतं. आणि ईश्वरी ही काहीही संधी सोडत नसते अर्णवच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी. ती त्याला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, आता हे दागिने मी स्वतःहून तुमच्या गळ्यामध्ये घालत आहे. असं म्हणून आता ती सगळे दागिने आता त्याला घालत असते. त्यानंतर मग आता अर्णवच्या गळ्यातला हार घालून झाल्यानंतर ती त्याला हात पुढे करा असं सांगते आणि हात पुढे केल्यानंतर त्याच्या हातामध्ये ती ब्रेसलेट घालते. आणि ब्रेसलेट घालत असताना ती अगदी हसत त्याच्याकडे बघते
आणि वल्लरीला कळत असतं की आता एकदा की अर्णवच्या हाताला हे ब्रेसलेट लागलं की अर्णवच्या हाताला खाज येणं सुरू होणार. आणि म्हणूनच मग ती आता त्याच्याकडे बघत असते आणि कशाप्रकारे अर्णवला खाज येईल हे तिला आठवत असतं आणि ती मजेने आनंदात असते. नंतर मग आता अर्णव हा आठवतं त्याला की कशाप्रकारे ईश्वरीच्या हातात त्याने बांगड्या घातल्या होत्या आणि ती बांगडी घातल्यानंतर ईश्वरी कशी गप्प होती, परंतु आता ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने बघते. नंतर मग ब्रेसलेट घातल्यानंतर मामा म्हणतो की वा, खूपच सुंदर दिसतोय हात, खूपच छान, असं म्हणून आता तो त्यांच्याकडे हसत बघत असतो. नंतर ईश्वरी म्हणते की सर, आता मी अंगठी घालते. तेव्हा मग अर्णव अंगठी घालतो आणि ईश्वरी त्याच्या हाताकडे बघतच राहते. त्याच वेळेला आता मामा म्हणायला लागतो की मला तर ना आता असं वाटतंय ना की या दोघांचा साखरपुडा सुरू आहे. दोघं साखरपुडाच करतायत असं वाटतंय मला. पुन्हा एकदा लग्न होतं यांचं. तेव्हा मग सगळेजणं त्यांच्याकडे बघतच असतात. सगळेजणं टाळ्या वाजवतात. ईश्वरी म्हणते की अंजलीताई, अर्णव सर या दागिन्यांमध्ये एकदम बढिया दिसतात की नाही? तेव्हा अंजली म्हणते की हो गं, प्रश्नच नाही. मग आता दोघीजणी एकमेकींकडे बघतायत आणि मग ईश्वरी म्हणते की थांबा, आता ना अर्णव सर, मी तुमचा फोटो काढते. जरा स्माईल करा, म्हणजे कसं आहे आपल्याला समजेल, म्हणजे मी तुम्हाला दाखवते की तुम्ही कसे दिसता या दागिन्यांमध्ये. तेव्हा आता अर्णव बसलेला असतो आणि ईश्वरी त्याचे फोटो काढायला लागते आणि म्हणते की सर, असे समोर बसा. तेव्हा थांबा, मी माझा मोबाईल घेऊन येते, असं म्हणून ती आता मोबाईल घ्यायला जाते. त्याच वेळेला तो मोबाईल घ्यायला ईश्वरी जाते तेव्हा मामीने तिथेच बाजूला ती पावडर ठेवलेली असते खाज येण्यासाठीची. मग ती पावडर आता ईश्वरी घेते आणि ती स्वतः ती मामीच्या पाठीवर टाकते आणि मामीच्या पाठीवर ती अलगदपणे पावडर बऱ्यापैकी टाकते आणि तिथेच तो जो डब्बा असतो तो टाकून देते आणि स्वतःचा मोबाईल घेऊन आता ती निघून जात असते. तर इथे आता वल्लरीला मात्र काहीही कळत नाही. वल्लरी हसत हसत अर्णवकडे बघत असते. ती म्हणते की झाली, आत्ता होणार कमाल. आता या पावडरमुळे अर्णवला यायला लागणार खाज, असं म्हणून मनातच ती सगळं बोलत असताना ईश्वरी मात्र अगदी भरमसाठ पावडर मामीच्या पाठीवर टाकते, तरीही मामीला काही जाग नसते. नंतर मग ईश्वरी फोटो काढायला जाते तेव्हा अर्णव काही हसत नसतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हो स्माईल करा, तुम्ही पण काय. तेव्हा मग अंजली म्हणते की अरे चिंटू, हे काय, स्माईल तर कर. तेव्हा मग तो हसायला लागतो आणि ईश्वरी बघत असते आणि म्हणते की हो ना, स्माईलच करत नाही. सर बघा, व्यवस्थितपणे स्माईल करा माझ्याकडे बघून, असं म्हणून आता तो स्माईल करायला लागतो आणि ती पण स्माईल अगदी बळजबरीने देत असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते की सर, स्माईल प्लीज. तेव्हा तो स्माईल करतो आणि ईश्वरी म्हणते की बढिया, आता बढिया येत आहेत फोटो. तेव्हा आता ती त्याचे भरमसाठ असे फोटो काढते आणि म्हणते की खरंच खूप खूप छान दिसत आहेत सर. आणि एक काम करा, ही अंगठी आहे ना, ही असा तुमच्यासमोर हात दाखवा, म्हणजेच अंगठीचा हात पुढे दाखवा. तेव्हा आता ईश्वरी हा त्याच्या अंगठीच्या हाताचाही देखील फोटो घेत असते आणि मग नंतर म्हणते की या अर्णव सर, आपण आपला सेल्फी पण घेऊया. मग आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणं सेल्फी घेतात. तेव्हा वल्लरी मात्र खूप खुश होत असते की आता ही कमाल होईल आणि लवकरात लवकर आता पावडर ही अर्णवच्या अंगाला खास द्यायला लागेल. तेव्हा मग ईश्वरी आणि अर्णव ईश्वरी ही त्याच्यासोबत फोटो काढते आणि म्हणते की सर, बघितलं, आपल्या दोघांचा फोटो किती बढिया आला आहे, आपण दोघं एका फोटोमध्ये किती छान दिसतोय ना, असं ईश्वरी आता अर्णवला विचारते आणि त्याला विचारत असते. तेव्हा मग आता अर्णव हा ईश्वरीकडेच बघत असतो. तर मामा म्हणतो की एक मिनिट, मी पण येतो ना तुमच्या सेल्फीमध्ये. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हां मामा, या लवकर. तेव्हा मग मामा देखील येतो तिथे आणि तिघांचा सेल्फी ईश्वरी काढते. तेव्हा मग आता इथे सेल्फी काढल्यानंतर सगळेजण मामाकडे बघून हसत असतात. पण वल्लरीला मात्र त्या पावडरमुळे खाज यायला सुरुवात झालेली असते. आता वल्लरी म्हणते की हे काय होतंय मला, ही कसली खाज येते. म्हणूनच ती आता पाठीला खाजवायला लागते आणि एकदा की ती खाजवायला सुरुवात करते, तिच्या पाठीची खाज आता तशीच वाढत जाते आणि जोरजोरात ती खाजवायला लागते. आणि ती खाजवत असताना मामा इथे म्हणत असतो की अगं वल्लरी, काय झाले तुला? ती म्हणते की मला खरंच कळत नाही आहे की मला काय होतंय. तेव्हा मामीला ईश्वरी म्हणते की मामी, काय होतंय तुम्हाला, कसली खाज येते तुम्हाला? त्यावेळेला आता मामी जोरजोरात जोरजोरात ते पाठ खाजवायला लागते आणि कोणाला काहीच कळत नसतं.
आता मामी उठून मात्र उभी राहते आणि दोन्ही हाताने जोरजोरात पाठ खाजवण्याचा ती प्रयत्न करत असते. आणि ती पाठ खाजवत असताना इथे आता सगळा त्रास तिला होत असतो. मग मामी म्हणत असते की "ऐ गं, मला खूप त्रास होतोय." ईश्वरी म्हणते की "मामी, अहो कसला त्रास होतोय तुम्हाला? कसला त्रास होतोय? मामी काय होतंय?" असं म्हणून आता ती तिला विचारत असते. तेव्हा मग सगळे मामीकडे बघून हसत असतात. अर्णवलाही कळत नसतं की हे मामीचं चाललंय तरी काय. त्यावेळेला अंजली म्हणते की "एक मिनिट मामी, काय होतंय काय तुला?" तेव्हा सगळेजण मामीकडे बघतच बसतात. अर्णव म्हणतो की "काय होतंय? एक मिनिट." तेव्हा तिचा डिस्को डान्सच चालू असतो. मामा म्हणतो की "अगं वल्लरी, मला कळत नाही आहे हे काय करते तू? अगं तुला जर डिस्को डान्सच करायचा असेल तर तो आपल्या खोलीत जाऊन कर ना. तेव्हा मग आम्हाला त्रास होतोय." तेव्हा वल्लरी म्हणते की "अहो खाज मला येते आणि त्रास कसला तुम्हाला होतोय?" तर मामा म्हणतो की "अगं तुला अशा या अवस्थेत बघून आम्हाला त्रास होतोय, आमच्या डोळ्यांना काय ना आणि आमच्या तोंडाला देखील, कारण आम्हाला हे हसू आता आवरेनासं झालंय." तेव्हा मामा म्हणतो की "जा जा, खोलीत जा, काय होतंय ते बघ." त्यावेळेला आता ती जोरजोरात खाजवते आणि म्हणते की "तुम्हाला ना मी नंतर बघून घेते." आणि मामी ही रूममध्ये पळूनच जाते. आता तिचा हा अवतार पाहून सगळ्यांना खूप खूप हसू येत असतं. वल्लरीला मात्र खूप राग आलेला असतो. वल्लरी स्वतःकडेच बघत म्हणते की "हे सगळं मला खरंच खूप रागदायक आहे. अरे, हे सगळं का केलं मी? म्हणजे ईश्वरी, हे सगळं तू मुद्दाम केलंस मला माहिती आहे. आणि वल्लरी, तुला लाज वाटायला हवी. ती मुलगी नाकाखालून तुला तुझाच देणारा त्रास येऊन गेली आणि तुझाच डाव तुझ्यावरती पलटवून गेली. मग या ईश्वरीने हे सगळं मुद्दाम केलं होतं. मला त्रास देण्यासाठी तिने ही मुद्दाम खेळी खेळली होती." असं आता मामी ही बोलत असते. आणि म्हणते की "काही झालं तरी ना ईश्वरीला मी सोडणार नाही. तिने हे सगळं मुद्दाम केलं मला माहिती आहे." तेवढ्यातच दरवाजा वाजतो. वल्लरी येऊन दरवाजा उघडते. ईश्वरी समोर उभी असते आणि ती म्हणते की "काय काम आहे?" ईश्वरी म्हणते की "मामी, तुम्हाला त्रास झाला असेल ना, म्हणून तुमच्यासाठी हा गरमागरम चहा घेऊन आली आहे मी." तेव्हा मग तिच्यासमोर ती चहा धरत असते. तेवढ्यातच वल्लरी नाकाने बाजूला निघून जाते. तेव्हा मग आता चहा काही घेत नाही. ईश्वरी ही म्हणते की "काय झालं मामी? हे सगळं असं का केलं तुम्ही?" तेव्हा मग ती म्हणते की "काय?" मग त्यावर ईश्वरी म्हणते की "तुम्हाला चांगलंच माहिती आहे की तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करते ते. आणि तुम्हाला हे सगळं करताना काहीच कसं वाटलं नाही हो? जरा तरी काहीतरी वाटायला हवं होतं ना? हा चहा घ्या." तेव्हा वल्लरी म्हणते की "नकोय तो चहा मला, ठेवतो तिकडे." तेव्हा मग आता मामीला ईश्वरी म्हणायला लागते की "हे बघा मामी, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे काही करताय ते कोणाला समजत नाही आहे, तर ही गलतफहमी अजिबातच ठेवू नका. तुम्ही जे काही करता ना, ते मला समजणार नाही इतकी तरी भोळी नाही आहे मी. कळलं ना? दुसऱ्यांच्या अंगावरती डाव उलटवायचा हे तुम्हाला कळतं ना, परंतु तुम्हाला हे अजिबातच कळणार नाही." तेव्हा मग लगेच वल्लरी म्हणते की "बरोबर, म्हणजे माझा अंदाज खरा होता. तूच हे सगळं केलंस ना? तूच मुद्दाम माझ्या पाठीवरती ती पावडर टाकलीस ना? आणि हे सगळं का केलंस तू सांग मला?" तेव्हा ईश्वरी मात्र खूप चिडते आणि म्हणते की "मामी, हे सगळं करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? हे सगळं बोलूच कसं शकता तुम्ही? समजलं का? हे सगळं अजिबातच बोलून दाखवायचं नाही." त्यावर आता मामी ही तिच्याकडे बघते आणि ईश्वरी म्हणते की "मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं तुम्हाला ते सगळं करताना. समजलं?" आता त्यावर ईश्वरी ही तिला आठवतं सगळं काही. ईश्वरी दागिने घेऊन जात असते. त्यावेळेला मग ती म्हणते की "ताई, जरा 1 मिनिट थांब हां. माझा मोबाईल आहे ना, मी तिकडेच दागिन्यांजवळच विसरून आले. त्यामुळे थांब, मी जरा बघते. तू हो तोपर्यंत पुढे, मी आलीच तोपर्यंत." असं म्हणून तिने नमूला पुढे पाठवलेलं असतं आणि ईश्वरी दागिने बघायला जाणार असते. तेवढ्यातच अर्णवचे जे दागिने असतात, ते दागिने सुकण्यासाठी ठेवलेले असताना वल्लरीने त्याच्यावरती जी खाजेची पावडर असते, टाल्कम पावडर, ती टाकलेली असते. आता हे सगळं ईश्वरी बघते आणि म्हणते की "मामींचं हे सगळं नक्की काय चाललंय? हे पावडर मामी का बरं टाकत असतील?" त्यावेळेला आता वल्लरी ती सगळी पावडर त्या दागिन्यांवरती घालते. ईश्वरीला मात्र हे सगळं पाहून खूपच राग येत असतो. वल्लरी अगदी व्यवस्थितपणे ती सगळी पावडर ही अर्णवच्या दागिन्यांवर व्यवस्थित घालून ठेवते. आता मात्र ईश्वरी म्हणते की "मामीने असं करायला नको हवं होतं. हे का केलं त्यांनी? इतक्या मेहनतीने मी हे दागिने बनवले आणि यांनी यांनी मात्र माझ्या दागिन्यांची वाट लावून ठेवली." तेव्हा वल्लरी आता बोलत असते की "वा, वल्लरी शाब्बास. आता हे दागिने आहे ना, हे दागिने अर्णव घालणार आणि अर्णवने हे दागिने घातल्यानंतर त्याला जी खाज येणार आहे ना, त्या खाजेमुळे आता तो काय होईल हे ईश्वरीला कळेल आणि जेव्हा एकदा ते दागिने घालेल तेव्हा ईश्वरीचं कौतुक होण्याच्या आधी
ईश्वरीचा पाणउतारास तो कसा करेल हेच मला बघायचं आहे आणि हीच मला मजा येणार आहे, असं मामी आता स्वतःहूनच बोलत असते. ईश्वरीला मात्र आता मामीचा जो मनसुबा असतो तो कळालेला असतो. त्यामुळे ती गपचूप आता ते हलव्याचे दागिने लांबूनच बघत असते. आणि त्यानंतर मग आता इथे ईश्वरी ही ते दागिने मामी निघून गेल्यानंतर बघायला येते आणि तिला आजूबाजूला दिसतं की त्याला पूर्ण पावडर लावून टाकली आहे. म्हणूनच आता ईश्वरी ही बोलायला लागते की मामी, एक मिनिट, आता मी बघते तुम्हाला. ती लगेचच एका दुकानात फोन लावते आणि म्हणते की तुमच्याकडे हलव्याचे दागिने मिळतात ना? मी तुम्हाला ना फोटो पाठवते. अगदी तसेच हलव्याचे दागिने मला पाठवा. मी तुम्हाला ॲड्रेस आणि सगळं काही पाठवते. प्लीज लवकरात लवकर पाठवा. असं ईश्वरी आता फोन करून कळवते आणि नंतर मग जे हलव्याचे दागिने तिने तयार केलेले असतात, ते दागिने ती आता तिथून घेऊन जाते. त्यानंतर मग आता सगळं काही फ्लॅशबॅक ईश्वरीला आठवतो आणि ती रागानेच मामीकडे बघत असते. पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी ही मामीला म्हणत असते की मी बळजबरीची सुनबाई नाही आहे, समजलं? आणि मी या घरातून कुठेही जाणार नाही आहे, कुठेच नाही. तेव्हा मग आता मामी म्हणते की अगं, तू बळजबरीची सुनबाई नाही आहेस ना, मग कर ना ते सिद्ध. कारण तू बळजबरीची जर सुनबाई नसशील आणि अर्णवचं तुझ्यावर प्रेम आहे हे देखील दिसू दे ना घरच्यांना, दिसू दे, कर सिद्ध. तेव्हा मग आता लगेचच मामी म्हणायला लागल्याबरोबर ईश्वरी म्हणते की हो, करेन मी सिद्ध. दिसेल ते सगळ्यांना की अर्णव सरांचं माझ्यावर किती प्रेम आहे, समजलं? असंही आता ईश्वरी मामीला चॅलेंज देते. तर आता सात्विकाची साडी ईश्वरी घालणार असते. तेवढ्यातच अर्णव येतो आणि म्हणतो की एक मिनिट, ही माझ्या आईची साडी आहे ना, आणि ही तुझ्याकडे कशी काय आली? कसं काय टच केलंस तू तिला? लक्षात घे, माझ्या आईची साडी आहे. अजिबात त्याला हात लावायचा नाही, समजलं? तुझा काहीही अधिकार नाही आहे त्याच्यावर. डू यू गेट इट? असं म्हणून आता अर्णव जोरात ईश्वरीवरती ओरडतो आणि ती त्याच्याकडे बिचारी बघतच राहते. आता नेमकं ईश्वरी ही अर्णवच्या आईची म्हणजेच आपल्या सासूची साडी कशी नेसणार, नेमकं कसं घडणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.